मित्रांनो, आपण रोज ऑफिसला जातो. महिन्याच्या पहिल्या तारखेला आपल्या हातामध्ये पगार येतो. तो पगार आपण खर्च करतो आणि महिन्याच्या शेवटी आपल्या हाती काय उरतं? तर थोडेफार पैसे उरतात. तर हे जे उरलेले पैसे असतात ते कुठे ठेवायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. हे पैसे बँकेत ठेवले तर व्याज कमी येतं, शेअर मार्केटमध्ये टाकलं तर रिस्क जास्त असते. मग अशा वेळी प्रश्न पडतो, या पैशाचं नक्की करू काय, कुठे गुंतवू? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सरकारी योजना. सरकारी योजना म्हणजे काय की बँकेपेक्षा तुम्हाला जास्त व्याज मिळतं, शेअर मार्केटपेक्षा जास्त सुरक्षितता मिळते आणि काही योजना तर अशा आहेत की ज्या टॅक्स सुद्धा तुम्हाला वाचून देतात. आज आपण अशा 7 महत्त्वाच्या योजनांबद्दल बोलणार आहोत ज्या सर्वाधिक व्याज देतात आणि तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात. सगळ्या योजना समजून घेणं तुमच्यासाठी प्रचंड गरजेचं आहे, कारण कधी तुम्हाला कुठली योजना कामाला येईल हे सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही याच व्हिडिओचा पुढचा भाग देखील लवकरच रिलीज करणार आहोत. तेव्हा जर तुम्ही आत्ता सबस्क्राईब केलं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पहिल्या योजनेपासून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली सरकारी योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, SCSS. आता कल्पना करा की एखाद्या माणसानं आयुष्यभर नोकरी केली, मुलांना त्याने शिकवलं, स्वतःचं घर सुद्धा बांधलं आणि निवृत्तीच्या वेळी त्याच्या हातामध्ये काही लाख रुपये आले. आता हे जे पैसे आले त्याचं करायचं काय? पेन्शन पण चालू आहे पण ती पुरेशी नाहीये. मग या पैशांना कुठे ठेवायचं असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही अगदी अशाच लोकांसाठी तयार केलेली आहे. एप्रिल 2026 मध्ये या योजनेचा व्याजदर 8.2% एवढा होता. हा व्याजदर तिमाही म्हणजे दर 3 महिन्यांनी थेट तुमच्या खात्यामध्ये व्याज जमा होतं. म्हणजे मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर वर्षातून तुमच्या खात्यामध्ये 4 वेळा या योजनेचे पैसे येतात. त्यामध्ये नियमित उत्पन्नाची हमी आहे का? तर नक्की आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वय तुमचं 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावं लागतं. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपये तुम्ही एका वेळी गुंतवू शकता. या योजनेचा लॉक इन पिरियड 5 वर्षांचा आहे, पण गरज पडली तर मुदतपूर्व तुम्ही पैसे देखील काढू शकता किंवा ही योजना जी आहे ती तुम्ही बंद करण्याची चॉईस देखील तुम्हाला दिलेली आहे. पण मुदतीच्या आधी पैसे काढणार असाल तर तुम्हाला व्याज जे आहे ते थोडंसं कमी मिळतं, रक्कम जी आहे ती थोडी कमी मिळते. समजा आपण असं धरूयात की तुम्ही 30 लाख रुपये या योजनेत टाकले, वार्षिक व्याज होतं साधारणपणे अंदाजे 2,46,000 रुपयांच्या आसपास, म्हणजे दरमहा साधारण 20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार. निवृत्तीनंतर हे उत्पन्न किती दिलासादायक असेल याचा तुम्ही विचार करा. आता दुसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना, SSY. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची मुलींच्या उच्च शिक्षण आणि लग्नासाठीची एक छोटी बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत 10 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलीचं खातं तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये उघडू शकता. यामध्ये वार्षिक तुम्ही कमीत कमी 250 रुपये, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेवर सध्या 8.2% वार्षिक व्याजदर तुम्हाला मिळतोय. हे व्याज करमुक्त देखील आहे, पण या योजनेमध्ये फरक असा आहे की हे व्याज तुम्हाला दरवर्षी तुमच्या अकाउंटला जमा होतं. ते चक्रवाढ पद्धतीने वाढत राहतं. या योजनेचा कालावधी खाते उघडल्यापासून 21 वर्षांचा आहे, म्हणजे तुमची रक्कम जी आहे ती मॅच्युअर होते. पण या योजनेची एक अट आहे, ती म्हणजे मुलगी जिच्या नावे आपण अकाउंट उघडते तिचं वय 10 वर्षांपेक्षा कमी असलं पाहिजे, तरच तुम्हाला खातं उघडता येतं. म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढा जास्त फायदा तुमचा होईल. एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 2 मुलींसाठी हे खातं तुम्हाला उघडता येतं. तिसरी सरकारी योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असं म्हटलं जातं. काही माणसं अशी असतात की जे सतत तुम्हाला सांगतात की बाबा मला रिस्क नकोय पण बँकेपेक्षा थोडं जास्त व्याज पाहिजे. अशा माणसांसाठी NSC ही परफेक्ट योजना आहे. या योजनेचा व्याजदर जो आहे तो सध्या 7.7% आहे. लॉक इन पिरियड 5 वर्षाचा आहे. कुणीही भारतीय नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतो. किमान गुंतवणूक फक्त 1,000 रुपयांपासून तुम्हाला सुरू करता येते आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा जी आहे ती कुठलीही नाही. या योजनेची एक खास गोष्ट म्हणजे गुंतवणुकीवर सेक्शन 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत तुम्हाला मिळते. शिवाय दरवर्षी मिळणारे व्याज जे आहे ते पुन्हा याच योजनेमध्ये गुंतवलं जातं, त्यामुळे त्यावर देखील पुन्हा तुम्हाला 80Cचा फायदा घेता येतो. नवीन इन्कम टॅक्स प्रणालीनुसार आता 80Cचा फायदा तसा नाहीये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही योजना तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही सुरू करता येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेला तारण ठेवून बँकेकडून तुम्ही कर्ज मिळवू शकता. गुंतवणूक तुमची सुरक्षित राहते आणि गरज पडल्यास तुम्हाला पैशाची सुद्धा सोय या योजनेमधून होऊ शकते. चौथी योजना आहे किसान विकास पत्र, KVP. आता या योजनेचं नावात जरी किसान असलं तरी या योजनेचा लाभ 10 वर्षांवरील कुठल्याही भारतीय नागरिकाला घेता येतो. तो शेतकरीच असला पाहिजे असं नाही. या योजनेचा सध्याचा व्याजदर 7.5% आहे. या दरानं तुमची गुंतवणूक अंदाजे 115 महिन्यांमध्ये म्हणजे साधारण 9 वर्षे 5 महिन्यामध्ये दुप्पट होते. समजा तुम्ही आज 1 लाख रुपये या योजनेमध्ये गुंतवले तर 9
वर्षानंतर तुम्हाला 2 लाख रुपये याचे मिळतील. साधी, सोपी आणि खात्रीशीर अशी ही योजना आहे. या योजनेची एक खास गोष्ट आहे ती म्हणजे यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. तुम्ही अगदी 1,000 रुपयांपासून सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त कितीही पैसे तुम्ही यात टाकू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला सहज जाऊन खातं उघडता येतं. ज्या माणसांना शेअर बाजाराचं गणित कळत नाही पण मात्र आपले पैसे वाढवायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे. 5वी जी योजना आहे ती म्हणजे पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना. पोस्ट ऑफिस TD त्याला म्हटलं जातं. आता तुम्ही बँकेमध्ये FD करण्याची जर तुम्हाला सवय असेल तर ती तुम्हाला इथे बँकेची FD आणि पोस्ट ऑफिसची 5 वर्षाची FD त्यालाच मुदत ठेव याच्यामध्ये फक्त व्याज दरात आणि सुरक्षिततेमध्ये फरक आहे. पोस्ट ऑफिसची जी योजना आहे त्यामध्ये किमान 1,000 रुपये कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही. पोस्ट ऑफिसची जी डिपॉझिटची योजना आहे त्यावर 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर 7.5% व्याजदर आहे. अनेक खाजगी बँकांच्या FD रेट पेक्षा हा दर जास्त आहे. पोस्ट ऑफिसची ठेव म्हणजे भारत सरकारची हमी असते. यापेक्षा जास्त सुरक्षितता तुम्हाला कुठेही मिळत नाही. या योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षाच्या मुदत ठेवीवर सेक्शन 80C अंतर्गत कर सवलत देखील घेऊ शकता. 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षाच्या देखील ठेवी या योजनेमध्ये उपलब्ध आहेत. हे पर्याय उपलब्ध आहेत. पण कराची सवलत जी आहे ती फक्त 5 वर्षाच्या ठेवीवर आहे. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या नावावर वेगवेगळ्या ठेवी देखील इथे करता येऊ शकतात. ज्या लोकांना FD करण्याची सवय आहे त्यांनी एकदा पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा विचार करायला हरकत नाही. जर तुम्ही 5 वर्षांसाठी 1 लाख रुपये गुंतवले तर 7.5% व्याजासह मॅच्युरिटीवर तुम्हाला 1,45,000 रुपये देखील मिळू शकतात. 6वी सरकारी योजना आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना. निवृत्त झालेले किंवा गृहिणी असणाऱ्या सगळ्या स्त्रिया किंवा ज्यांना दरमहा नियमित उत्पन्न हवं आहे त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना फायद्याची आहे. सध्या या योजनेचा व्याजदर 7.4% आहे. हे व्याज दरमहा तुमच्या खात्यामध्ये जमा होतं. म्हणजे एकदा गुंतवणूक करा आणि दरमहा ठरलेली रक्कम तुमच्या हातात येत राहील. या योजनेचा लॉक इन पिरियड 5 वर्षांचा आहे. तसेच 1 वर्षानंतरही तुम्हाला पैसे काढता येतात. परंतु मुदतपूर्व जर तुम्ही पैसे काढले तर तुम्हाला पेनल्टी लावली जाते. एका व्यक्तीच्या नावाने जास्तीत जास्त 9 लाख रुपये तर संयुक्त खात्यामध्ये तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. समजा एका जोडप्याने या योजनेमध्ये संयुक्तपणे 15 लाख रुपये गुंतवले तर वार्षिक व्याज होतं सुमारे 1,11,000 रुपये. म्हणजे दरमहा 9,200 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होतात. हे पैसे अर्थातच तुम्ही घर खर्चाला वापरू शकता. तुमची मुद्दल जी आहे ती सुरक्षित राहते. या योजनेमध्ये टॅक्स सवलत नाही मात्र नियमित उत्पन्नाची तुम्हाला हमी आहे. तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे, ओळखपत्राचा पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे, पत्त्याचा पुरावा सादर करायचा आहे आणि खातं तुम्ही सुरू करू शकता. 7वी आणि शेवटची योजना आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड PPF. ही सगळ्यात जुनी आणि लोकप्रिय योजना आहे. भारत सरकारद्वारे चालवली जाणारी अत्यंत लोकप्रिय, सुरक्षित, दीर्घकालीन बचत योजना आहे. ही योजना विशेषतः सेवा निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणि कर बचत करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. PPF खातं तुम्ही कुठं सुरू करता तर बँकेत सुरू करू शकता, पोस्ट ऑफिसमध्ये देखील सुरू करू शकता. वर्षाला किती गुंतवू शकता तर कमीत कमी 500 रुपये गुंतवू शकता. जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही गुंतवू शकता. या योजनेचा लॉक इन पिरियड आहे का तर हो, 15 वर्ष लॉक इन पिरियड आहे. मुदत संपल्यानंतर तुम्हाला 5-5 वर्षाने लॉक इन पिरियड वाढवता येतो. ती सुद्धा तुम्हाला इथे सुविधा उपलब्ध आहे. PPF मधली गुंतवणूक, त्यावर मिळणारं व्याज आणि मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम या तिन्हीवर तुम्हाला कुठलाही कर लागत नाही. म्हणून त्याला एक्झेम्प्ट अशी ती योजना आहे. PPF त्याची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा एखाद्याने वयाच्या 30व्या वर्षी PPF खातं सुरू केलं, दरवर्षी 1.5 लाख रुपये त्यात गुंतवत गेला तर वयाच्या 45व्या वर्षी मुदत संपते त्यावेळी त्याच्या हातात येणारी रक्कम जी आहे 7.1% व्याज दराने अंदाजे 40 लाखांपेक्षा जास्त असेल. यावर 1 रुपया देखील तुम्हाला कर लागत नाही. त्यामुळे ही अतिशय जबरदस्त अशी योजना आहे. या ज्या 7 योजना आहेत त्या भारत सरकारनं तुमच्या आमच्यासाठी तयार केलेल्या आहेत. बँकेपेक्षा जास्त व्याज मिळते का? नक्की मिळते. सरकारची हमी आहे का? आहे. आणि अनेक योजनांमध्ये तुम्हाला यातल्या कर सवलत देखील मिळते. हे तिन्ही फायदे दुसऱ्या कुठल्याही स्कीम मध्ये एकत्र मिळणं तसं अवघड असतं. पण या योजनांचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही त्याबद्दल नीट माहिती घेता, त्या नीट समजून घेता, व्यवस्थित अभ्यास करता आणि मग निर्णय घेता. तर आज जर तुमच्या हातामध्ये थोडे पैसे शिल्लक असतील, योग्य ठिकाणी ते गुंतवायचे असतील तर या 7 योजनांपैकी कोणती योजना तुमच्यासाठी योग्य आहे हे तुम्ही हा व्हिडिओ बघून आता ठरवू शकता. एखाद्या चांगल्या आर्थिक सल्लागाराशी यानंतर जाऊन तुम्ही बोला, पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जा, चौकशी करा आणि मग कुठे गुंतवणूक करायची याची सुरुवात करा. पैसे कमावणे हे एक कौशल्य आहे, पण पैसे ते कमावलेले जे आहेत ते टिकवायचे आणि वाढवायचे हे त्याहून मोठं कौशल्य आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेत चला, गुंतवणूक सुरू करा. 3,000चे 1 कोटी करण्याचा एक उपाय आहे, तो आम्ही सांगितलेला आहे. राईट साईडला दिसणाऱ्या व्हिडिओवर तुम्ही क्लिक करा आणि तो व्हिडिओ देखील नक्की पहा. धन्यवाद.